गडचिरोलीत एका शासकीय अनुदानित निवासी आदिवासी शाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवासी शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिलेत। शासकीय अनुदान मिळत असूनही या शाळेत शिक्षक किंवा महिला वॉर्डन नव्हती, तसंच शाळेत मूलभूत सुविधांचाही अभाव होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदिवासी मुलांसाठी चालवल्या जात असलेल्या 500पेक्षा जास्त आश्रमशाळा आणि निवासी शाळांचं त्रयस्थ संस्थांकडून परीक्षण करायचा निर्णय देखील सरकारनं घेतलाय। या दृष्टीनं राज्यभरातल्या आश्रमशाळांसाठी एक सर्वसमावेशक तपासणी यंत्रणा उभारण्याकरता मुख्य सचिवांना तातडीनं बैठक घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। गडचिरोलीतल्या जपतालई गावातल्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री जमिनीवर झोपलेल्या 6 आदिवासी मुलींना विषारी सापानं दंश केला होता। यात एका 8 वर्षाच्या चिमुकलीसह 3 मुलींचा मृत्यू झाला, तर इतर 3 मुलींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संस्थेतल्या गंभीर त्रुटी आणि प्रशासकीय निष्काळजीपणाही समोर आलाय। काही दिवसांपूर्वीच एका अधिकाऱ्यानं या शाळेची पाहणी करून अनुकूल अहवाल सादर केला होता। या अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलंय। दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि